रेडी रेडी. येवकार तुमकां सगळ्यांक आयच्या ह्या प्रेस कॉन्फरन्सान. म्हज्या लायफान एक व्हेरी इम्पॉर्टंट दीस आसा हो, कारण पयलीं म्हणजे देवी नवदुर्गा हांव मानता, तांकां पयलीं देव बरें करूं म्हणटा. आनी आमचो गांवचो सांकायतान इनफॅक्ट त्या दिसा इन्सिडेंटाचें एप्लिकेशन जालें त्या दिसा आमच्या गांवांत फेस्त आसता सांकायतनाचें, आनी आमी सदांच खूब मानता सांकायतनाक. जितलो हांव आमची देवी नवदुर्गेक मानता तितलोच हांव सांकायतनाक मानता. आनी त्या दिसा हे विशय सुरू जाल्ले, हे सरकारान जे कितें केल्लें तयार ते विशय सुरू जाल्ले तेन्ना पयले सुवातेर हांव देवी नवदुर्गा आमची आनी आमचो गांवचो सांकायतान हांकां देव बरें करूं म्हणटा. आनी आमचे सगळे वेलविशर हांकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा की आज हायकोर्टान म्हाका जी ऑर्डर ऑफ कॅन्सलेशन ऑफ बेल जाल्ली ती हायकोर्टान आज स्कॉश जाल्या. आनी न्यायदेवते वयलो विश्वास जो आमकां सदांच आसता, आमी सदांच म्हणटा की जस्टीस इज सुपेरियर अँड गार्डियन ऑफ justice, that is the judiciary, particularly the Honorable High Court, has upheld my faith, upheld the faith of people in the judiciary. In fact, prelude to this order is एक accident case झाली 6 ऑगस्ट 2023 आणि त्या accident केसी अंदर जे अरेस्ट झाले जे कितें जालें ते तुमकां सगळ्यांक खबर आसा. आणि नियरली अबाउट 3 वीक फ्रॉम दॅट पर्टिक्युलर ऑर्डर, म्हणजे त्या ॲक्सिडेंट केस रजिस्टर जाल्या उपरांत 3 ते 4 विकां भितर गोवा गव्हर्मेंटान पोलिसाक मॅनेज करून एक 14 केसी भितर म्हाका त्या वेळार 31 ऑगस्ट 2023 अरेस्ट केलो. जुडिशियरी विदिन 3 hours granted me bail interim at that stage, which was confirmed by order म्हाका दिसता dated 3 approximately 3rd or 4th of सप्टेंबराक ती ऑर्डर कन्फर्म जाली. आनी बेल कंडिशनाचे एक कंडिशन आशिल्लें की आय शुड नॉट ट्रॅव्हल अब्रॉड विदाउट दी परमिशन ऑफ द कोर्ट. त्या वेळार बिफोर I filed an application for the permission. In fact, I'm a lawyer. I have completed now nearly 25 years. 25 वर्सां म्हाका प्रोफेशनान जाली आनी म्हज्या प्रोफेशनान म्हाका वर्ल्डाक ट्रॅव्हल करचें पडटा, कारण कन्सल्टन्सी जी आसा म्हजी ती इज नॉट रेस्ट्रिक्टेड टू ओनली इंडिया, बट I do lot of work in countries where consultancy works in the places like Dubai, Thailand, Hong Kong आणि वेगवेगळ्या कंट्रीनी जे म्हजे क्लायंट्स आसा अजुनूय आसा आनी तांची कन्सल्टन्सी चालू आसा. ताका लागून म्हाका खूबदां ट्रॅव्हल करचें पडटा. त्याच बरोबर आय लव टू ट्रॅव्हल, आय लव ट्रॅव्हलिंग विथ माय फॅमिली. आनी ताका लागून हांवें 3/11/2023 ह्या दिसा एप्लिकेशन केलें कोर्टाक मुखार की माय प्रोफेशन, म्हजें जें प्रोफेशन आसा एज वेल एज माय कॉलिंग रिक्वायर्स ट्रॅव्हल अब्रॉड. आनी हें एप्लिकेशन 3/11/2023 हांवें फायल केलें. तातूंत हांवें एक रेफरन्सूय दिल्लो की म्हजी ऑलरेडी एक टिकेट बूक आसा फ्रांसाक वचपाची फॉर विथ माय चायल्ड एंड माय फॅमिली. एंड वन वॉज दॅट नेरेटिव्ह, बट पर्टिक्युलरली स्टेटमेंट हांवें केल्लें त्या पर्टिक्युलर एप्लिकेशना भितर की म्हजें प्रोफेशन अशें तरेन आशिल्ल्या कारणान हे ऑर्डर म्हाका इंट्रस्ट जाता, ही ऑर्डर म्हाका ट्रॅव्हल करपाक दिना, तेन्ना म्हाका हे ट्रॅव्हल करपाक दिवचें. मोर व्हेरी पर्टिक्युलरली अ स्टेटमेंट वॉज मेड इन द एप्लिकेशन. आनी प्रेयर क्लॉज जो आशिल्लो तो पर्टिक्युलरली हांवें ते प्रेयर मागिल्लें की म्हाका ट्रॅव्हल करपाक परमिशन दिवचें आउट ऑफ कंट्री, आउट ऑफ इंडिया. नाव सरप्रायझिंगली स्टेट त्या वेळार स्टेट प्रोसिक्युटर मशिनरी जी आशिल्ली तांणी ताका नो ऑब्जेक्शन दिलें. जरी क्रायम ब्रांचान रिप्लाय फायल केली पण नो ऑब्जेक्शन कन्वे केलें की हे एप्लिकेशन अलाव करचें म्हणून. आनी 8/11/2023 म्हणजे नियरली अबाउट 10 म्हयन्या पयलीं सेशन्स कोर्ट पोंडा allowed my application
आणि अलाव करता आसतना सांगले की आय एम परमिटेड टू ट्रॅव्हल आउट ऑफ कंट्री इंडिया अब्रॉड स्लॅश 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 घालून ती ऑर्डर आशिल्ली. आणि एक खंयचोय एव्हरेज लॉयर ऑर सामान्य नागरीक सुद्दां जर ती वाचत जाल्यार क्लियर कट तातूंत दिसून येता की म्हाका कोर्टान ट्रॅव्हल करपाक परमिशन दिला. ते परमिशन ग्रांट केल्या उपरांत हांवें देशा भायर 4दा हांव देशा भायर गेलो. लास्ट सच ट्रीप वॉज इन द मंथ ऑफ मे विथ माय फॅमिली. इट वॉज अ फॅमिली हॉलिडे. आणि प्रत्येक फावटी ट्रॅव्हल केले तेन्ना हांव परत गोंयांत आयला. अशें न्ही की म्हजें इंटेंशन आशिल्लें गोंया भायर वचप. लास्ट म्हाका क्रायम ब्रांचान ह्या एक्सिडेंट केसीन आपयलो तो म्हणजे अरेस्ट जाल्या उपरांत एक 3 दिसांनी एक्सिडेंट केसीन इन्व्हेस्टिगेशनाक आपयल्या उपरांत ताणें म्हजो मोबायल अटॅच केलो. ताणें म्हजे स्टेटमेंट्स घेतले आणि ताजे मागीर कितेंच प्रयत्न जालो ना क्रायम ब्रांचा कडल्यान म्हाका परत आपोवपाचो ह्या केसीक कनेक्टेड टू एनीथिंग एल्स. वर्स जायत आयलें. I don't know whether crime branch is so incompetent that they are not able to file a charge sheet in a accident case where I am charged as a co-accused. म्हणजे भारतात पहिले हे असे प्रेसिडेंट आसा की एक एडवोकेटाक तांणी सेक्शन 120B that is criminal conspiracy लावन एका क्रायमान ओडलो. ऑफकोर्स दिस इज पॉलिटिकल. आय इन्सिस्ट दॅट इट इज पॉलिटिकल. आणि हे जर इतले इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी जी इतली कॉम्पिटंट आसा ती कॉम्पिटंट इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी एक वर्स जाली चार्जशीट फायल करपाक शकना. खरो जर न्याय त्या एक्सिडेंटांतल्या लोकांक दिवपाचो आशिल्लो जाल्यार मेन एक्यूज आज कुशीक पडल्या आणि एक पॉलिटिकल विच हंट ह्या क्रायम ब्रांचान सुरू केल्या. 1 म्हयन्या पयलीं जेन्ना आमी वेगवेगळे विशय घेतले आमी पार्टी पक्षातर्फे आमचे MLA असो किंवा हांव पर्टिक्युलरली हांवें पोलिसाचेर भरपूर ट्विटी केल्यार टिकाय केल्यार कांय गोश्टी दाखोवनूय दिल्या की पोलीस मशिनरी कशी आज मिसयूज जाता. कशे तरेन SITच्यो प्रॉपर्टीज विकत गेल्यो वता पॉलिटिकली कनेक्टेड पीपल अँड हाव पोलीस अँड द गव्हर्मेंट इज हँड इन ग्लोव टू एक्चुअली फेलियर ऑफ लॉ अँड ऑर्डर मशिनरी. म्हाका हे जेन्ना हांवें विशय घेतिल्ले तेन्ना एक एक्झॅक्ट 30 ते 35 दिसां पयलीं एक मेसेज पावयली थ्रू वन पर्सन फ्रॉम द गव्हर्मेंट एडवोकेट की तूं सांबाळून राव. तुका तुज्या डायरेक्शन्स दिल्यार पर्टिक्युलरली फ्रॉम चीफ मिनिस्टर्स ऑफिस अँड गव्हर्मेंट टू क्रायम ब्रांच टू फॉल्सली इम्प्लिकेट मी इन सम क्रायम ऑर दी अदर. म्हाका दिसता कांय न मेळ्ळ्या कारणान प्रॉबब्ली क्रायम ब्रांचान हो एक एफर्ट घालो की हे अशे तरेचे एप्लिकेशन फायल केले की म्हजी बेल कॅन्सल करची म्हणून. इन टुडे द स्टेटमेंट वॉज मेड दॅट इट इज अ वेलेबल ऑफेन्स. सरप्रायझिंगली क्रायम ब्रांच मेड ऑल दीज एफर्ट्स which they did not do in Asagaon case, which they did not do in so many other cases that they are handling. Crime branch खूप इन्व्हेस्टिगेशनां करता पण इतलो झेस्ट इतलो ताणी जो एफर्ट घालता तो केन्ना दाखयलो ना की थंयचे ते एक्यूज आशिल्ले तांकां सोदून हाडप तांकां अरेस्ट करप. हे खरेंच आसागांव केसींनी आमी पळयलें अशे तरेन कांय गोश्टींचेर पालो घालपाचो प्रयत्न जालो. सावंड पोल्युशनान एक पोलीस कॉन्स्टेबलाक सस्पेंड केलो गेलो. आणि हे सगळे करता आसतना एक्सटॉर्शन रॅकेट जे चल्ला बीच बेल्टाचे ते हांवें दाखोवन दिले की सावंड पोल्युशन जे चल्ला ते नॉर्म्स वायलेशन करपाक डिपार्टमेंट अलाव करता. कारण जे बीच बेल्टार जे शॅक्स आसा बीच बेल्टार जे गोंयच्या भायल्या लोकांचे क्लब्स आसा ते चलोवपाक कोण तरी पयशे कलेक्ट करता. ही इज कनेक्टेड टू द पुलीस डिपार्टमेंट. ही इज कनेक्टेड टू द गव्हर्मेंट ऑफ गोवा. आणि हे जेन्ना विशय हांवें पर्टिक्युलरली घेतले तेन्ना ह्यो धमक्यो की म्हाका दाखयतले कितें तें म्हणून हे कॉमनली येवपाक लागले. पण आमी भिले ना आनी ताचो प्रत्यय म्हाका ह्या एप्लिकेशनांतल्यान दिसून आयलो. ज्या दिसा एप्लिकेशन रिजेक्ट जालें 20 मिनटां भितर म्हज्या घरा म्हज्या दारांत म्हज्या भुरग्यां समोर म्हज्या आवय समोर म्हज्या बायले समोर पोलीस एक 15 मिनटां भितर राविल्ले अरेस्ट करपाक. It is only to embarrass, it is only to humiliate, it is only to teach me a lesson. कारण सरकार दरबारी जी घाण चालल्या जो चिखलान जो सरकार भरभटला ताजे विरुद्ध आमी फक्त आवाज उठयता. हांवें त्या वेळार सांगिल्लें आमी भिवचे ना. आजूय सांगता हांव भिवचो ना. हांव भिलो ना.
ज्युडिशरीन फेथ आसा आणि आज ते ज्युडिशरीन दाखोवन दिले की आज ऑर्डर ज्या तरेन पास जाली. इट्स अ एम्बॅरसमेंट टू क्रायम ब्रांच अँड मोर पर्टिक्युलरली आय एम सेईंग टू द गव्हर्मेंट ऑफ गोवा आणि आमचो चीफ मिनिस्टर. म्हाका दिसता ते खंय तरी दुयेंत आसा, नॉट विथ हेल्थ बट दुयेंत आसा, तांचो मनस्थिती दुयेंत जाल्या, म्हणजे बरें ना ते. आनी तांकां आय थिंक दे नीड प्रेयर्स, दे नीड सम लव, दे नीड सम गुड विशीस फ्रॉम ऑल ऑफ अस. हांव देवी कडेन मागता आनी हांव आमच्या सांकेतान आमच्या नवदुर्गे कडेन सगळ्या देवां कडेन मागता की गेट देम वेल सून. दे नीड ट्रिटमेंट, दीस गव्हर्मेंट नीड्स ट्रिटमेंट. आज जो करप्शनाचो जो लेवल जाला तो एक अशा पातळीवर पोचला, अशा जाग्यार पावला की म्हाका दिसता त्यातल्यान गोवा भायर सरपाची परिस्थिती ना. आनी सरकारा विरुद्ध जो आज कोण उलयता, सरकाराच्या करप्शना विरुद्ध उलयता, करप्शन कमी करच्या जाग्यार सरकार खंय तरी जे करप्शना विरुद्ध उलयता तांकां टार्गेट करपाचो प्रयत्न करता. दिस एप्लिकेशन टू कॅन्सल माय बेल which unfortunately was granted by the Additional Sessions Court Fonda and which was quashed by the Honorable High Court. Even going by the precedents, even going by the law, हे अशे जावपाक नाशिल्ले जाले. आणि ज्या वेळार हे एप्लिकेशन आर्ग्यू करताले सरकारान खंयचोच प्रयत्न सोडलो ना. डायरेक्टरेट ऑफ प्रोसिक्युशनाचोय वापर केलो गेलो. 4 पब्लीक प्रोसिक्युटर पणजेच्यान फोंड्या येयल्ले, 1 DYSP, 2 PI आनी ताफो आयिल्लो हे सगळे आर्ग्युमेंट करपा खातीर फोंड्या. हातल्यानच सरकाराची मनस्थिती आनी सरकाराची आमच्या विरुद्धचो भंय दिसून येता. हांव मागता पुलीस डिपार्टमेंटा कडेन आनी हांव मागता डायरेक्टरेट ऑफ प्रोसिक्युशन हू इज ऑल्सो नाव बिकम अ स्टूज ऑफ द गव्हर्मेंट दॅट यू आर हियर टू अपहोल्ड लॉ. You are here to uphold law and judiciary and machinery and not be a part of political vendetta of this government. आमकां 2 दिसाचे त्रास जाले आसात पण आमी हे भिना. पण एज प्रोफेशनल्स इट इज एक्सपेक्टेड ऑफ यू टू एक्ट विदिन एम्बिट ऑफ लॉ आनी सरकाराक सांगपाक जाय की हे तुमी करता ते चुकीचे म्हणून, कायद्यान हे खंयच बसना म्हणून. दॅट इज युअर फेलियर अँड विच शोज दॅट यू आर समवेअर कनेक्टेड विथ रॉंग डीड्स ऑफ दिस गव्हर्मेंट. पुलीस डिपार्टमेंटाची आज जी लेवल पावल्या, पुलीस डिपार्टमेंट हॅज बिकम मोस्ट करप्ट डिपार्टमेंट. पुलीस डिपार्टमेंट आज लॉ अँड ऑर्डर मशिनरी दवरपाक खंय तरी फेल जाल्ले आसा आनी चीफ मिनिस्टर ह्या सगळ्याक 100% जबाबदार आसा. भारतीय जनता पार्टीक लज दिसूंक जाय की तांचो चीफ मिनिस्टर आज ह्या अशा लेवलाक पावला की पुलिसांचो वापर फक्त पॉलिटिकल कारणा खातीर केलो गेलो वता. अँड दीस वॉज नथिंग शॉर्ट ऑफ पॉलिटिकल वेंडेटा अगेन्स्ट मी. वी विल नॉट बाव डावन. आमी लोकांचो आवाज जातले जायपाक खंयच कमी पडचे ना. कसलेय कितलेय प्रयत्न तुमी केले आमकां त्रास करपाचे, भितर उडोवपाचे, कांयच फरक पडपाचो ना. आवर वॉर अगेन्स्ट करप्शन ऑफ दीस गव्हर्मेंट विल कंटिन्यू. आवर वॉर अगेन्स्ट फेलियर्स ऑफ दीस गव्हर्मेंट टू बी शोन टू पीपल ऑफ गोवा विल कंटिन्यू. हाव पुलीस डिपार्टमेंट हॅज रीच्ड टू अ लेवल वेर dirty politics has also become part of their norms. We are going to fight it against them. आणि पुलिसांची जी आज खंय जे फेलियर्स आसा ते मोर पर्टिक्युलरली आय विल टेक इट अप ऑन ईच पुलीस स्टेशन लेवल इन्क्लुडिंग क्रायम ब्रांच. आमचे आज जे धंदे चल्ल्या पॉलिटिकल बॉसिसांक घेवन जे चल्ल्या ते उघड करपाचो प्रयत्न आमी कंटिन्युअसली सुरू करतले. देव बरें करूं. मागता लोकां कडेन तुमचो आशिर्वाद सतत आमचे बरोबर आसूं. आय विल एड्रेस द क्वेश्चन. ताका कंप्लीट करूं. जसे दोतोरान सांगलें, आता 1 वर्स जालें बाणस्तारीच्या एक्सिडेंट केसीक कसलीच अपडेट नाशिल्ली. जो प्रायम एक्युज्ड आसा तो बेलीर आसा, चार्जशीट फायल जावना, विक्टिम्साची कसली अपडेट नाशिल्ली, एक्युज्डाची कसली अपडेट नाशिल्ली, केसीची कसलीच अपडेट नाशिल्ली. 1 वर्सा नंतर एकदम बाणस्तारी एक्सिडेंट केस has become about अमित पालेकर. हे कशें जालें? तुम्ही जर पळयल्यार ह्या ही सबंद प्रक्रिया फाटले 8-10 दिसाची जेन्ना क्रायम ब्रांच फायल दॅट एप्लिकेशन टू कॅन्सल इज बेल, तांचो एक इंटेन्शन आशिल्लो, तांकां ऑर्डर आशिल्ली वयल्यान की खंयच्याय परिस्थितीन आम आदमी पक्षाच्या प्रेसिडेंटाक भितर घालपाचो. तांणी स्वता सांगलें की
ते कसले कसले इश्यूज वयर काडटाले. Those issues were embarrassing and cornering this corrupt and criminal BJP government. म्हणून तांचो आवाज बंद करपा खातीर क्रायम अशें दिसता की क्रायम ब्रांच वॉज गिवन इन्स्ट्रक्शन्स कशाय भशेन हाका तुमी आतां ताजो आवाज बंद करूंक जाय, ताका भितर घालूंक जाय. जेन्ना कॅन्सलेशन ऑफ बेलेची ऑर्डर 4-4:30 सुमार आयली, अर्दवर सुद्दां जावना पुलीस एडवोकेट पालेकराच्या घरा पावली, जशें तांणी सांगलें. इतली घाई कित्याक? म्हणजे अशें दिसता की ऑर्डर फोंड्या मेळ्ळा पूण पणजे खंय तरी पुलीस रेडी राविल्ले की ऑर्डर तांच्या फावरान आयली जाल्यार रोखडेच हे ताका उखलतले म्हणून. वॉट वॉज द हरी? आणि जेन्ना तो मेळूंक ना तेन्ना न्यूज स्प्रेड केली की ही इज एब्सकॉन्डिंग म्हणून. खंय आशिल्लो एब्सकॉन्डिंग? फ्रांसाक आशिल्लो, थायलँडाक आशिल्लो, दुबयक आशिल्लो, हाँगकाँग आशिल्लो, पळून गेल्लो देशांच्यान. Advocate Amit Palekar did not violate any conditions of bail. He had no intention also of violating any conditions of bail. He went to France, Hong Kong, Dubai, Thailand and everywhere and he returned to Goa. So तुम्ही ताका गोंयानूच सोदताले मरे? इतली घाई कित्याक? Why did you spread that impression that Advocate Amit Palekar has violated the conditions of bail आणि maybe he has traveled abroad again? अशी कितें तरी तुम्ही परिस्थिती करपाक, एक इम्प्रेशन करपाक प्रयत्न केल्लो. आणि हायकोर्टान सुद्धा आयच्या ऑर्डरीन एक्झॅक्टली सेम पॉइंट केला की ॲट नो पॉइंट डिड ॲडव्होकेट अमित पालेकर क्रिएट एनी हिंड्रन्स इन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. अशें नाशिल्लें की बाबा तुम्ही ताका इन्व्हेस्टिगेशन ह्या केसीन आपयिल्लो आनी तो अवेलेबल ना जालो आनी तो खंय तरी भायर आशिल्लो. सो देर वॉज नो हिंड्रन्स टू द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. तरी तुम्ही अशी घाई केली, हाचे वयल्यान क्लियर दिसता की तुमचें इंटेन्शन कितें आशिल्लें तें. आनी जर क्रायम ब्रांचाक खरेंच आनी कांय काम ना न्ही अदर दॅन टू हॅरेस आम आदमी पार्टी लिडर, हांव तांकां मातशी याद करूंक सोदता. बाब दिगंबर कामतीचे केसीची तुम्ही ताका फाटी लागिल्ले. याद आसा तुमकां मायनिंग केसीन डेली अपडेट्स येताले. आज खंय? वेर इज क्रायम ब्रांच? वेर इज द स्टेटस ऑफ दॅट केस? दिगंबर कामत आज बीजेपीन विथ फुल प्रोटेक्शन. बाब सुदीन ढवळीकराच्या फाटी लागिल्ले. जायका आणि लुईस बर्जर केस याद आसा तुमकां? लोक विसरले आसतले हे केसीस, पूण डेली न्यूजान येताले की येदो व्हडलो स्कॅम जाला PWD मिनिस्टराचो म्हणून. आज कोणाक खबर ना कित्याक सुदीन ढवळीकर आज बीजेपी गव्हर्नमेंट आसा. बाबूश मंसरात चाइल्ड रेप केस खंय गेली? क्रायम ब्रांच वॉज आफ्टर हिम. कांयच न्यूज ना. बाबूश मंसरात इज मिनिस्टर इन बीजेपी गव्हर्नमेंट. सगळे आसा. रवी नाईक बाब लकी फार्म हाऊस केस याद आसा? डेली अपडेट येताले. खंय लकी फार्म हाऊस? ती बीजेपीन जॉईन जाली काय कितें? सो आज सगळ्या लोकांच्या दोळ्या समोर दिसता व्हॉट दिस गव्हर्नमेंट इज डुईंग and what is the law and order machinery doing. That is the sad part. Crime branchak आणि गोवा पुलिसाक कितले कामां आसा. people are suffering पूण लोकांचो कसलोच आधार जायना. पॉलिटिकल वेंडेटा खातीर ह्या सगळ्या एजन्सीज आणि सिस्टमीचो वापर केल्लो जाता. सो वी कंडेम दिस. आणि हाजें कारण तुमकां सगळ्यांक खबर आसा. भारतीय जनता पार्टीन कितले प्रयत्न करून जावं दिल्लीक जावं पंजाबाक जावं गोंयान जावं आम आदमी पार्टीक ते तोडूंक शकले ना अजून. तो तांकां अजून राग आसा. ते मेळटा थंय आम आदमी पार्टीच्या लिडरा फाटल्यान लागता आनी तांकां तोडपाचो प्रयत्न करता, पूण दे हॅव नॉट बीन सक्सेसफूल. गोंयान सुद्दां इनसायड द असेंब्ली अँड आउटसायड द असेंब्ली आम आदमी पक्ष ह्या भारतीय जनता पार्टी सरकाराक घेराव घालता आनी तो तांकां सहन जायना. बिकॉज वी स्पीक द ट्रूथ, वी स्पीक विथ फॅक्ट्स अँड दिस बीजेपी गव्हर्नमेंट इज एक्सपोज कम्प्लिटली. सो आमचो आवाज बंद करपाक हे असले षडयंत्र करता. वी कंडेम दिस. आणि हाजे उत्तर म्हाका दिसता गोंयचे लोकांनी त्या भारतीय जनता पार्टी सरकाराक दिवचे पडटा. आणि एक पॉलिटिकल मिस टू टेल 16 ऑगस्टाक जेन्ना एप्लिकेशन फायल जालें, 16 ऑगस्टाक एप्लिकेशन दनपारां फायल जाल्लें, बट सर्टन मिडिया हाऊसेस हॅड अ PDF फायल
of my application even before it was served to me or it was filed before the court. 17 ऑगस्टाक म्हाका सर्व जाला, पण 16 ऑगस्टाक PDF फॉर्मॅट in unsigned format जो application फायल जाल्लो तो सर्क्युलेट जाल्लो media and that particularly came from Chief Minister's office. It is a fact. Now Chief Minister office जर आज म्हणत की politically आम्ही हे करनाशिल्ले जाल्यार 16 ऑगस्टाक कोर्टान नोटीस इश्यू करच्या पयलीं हे मिडिया कडेन पावले कशे हो मोठो प्रश्न आसा. आणि जर चीफ मिनिस्टर आज कम्स क्लियर एंड सेज आय एम नॉट डन इट, आय हॅव इट रिसीव्ड ऑन माय फोन बिफोर आय कुड इवन रिसीव द कॉपी फ्रॉम नोटीस फ्रॉम कोर्ट विच आय रिसीव्ड ऑन 17th ऑगस्ट इन द मॉर्निंग. सो तुमची जी फटिंगपणां आसा, क्रायम ब्रांच इज नॉट युअर सर्वंट. Crime branch is a part of police department expected to work with utmost honesty. But crime branch has become a money churning machine from chief minister and this government. I'm making a straight for this. Chief minister's office te dadle kashe paile. How it was done sent to chief minister's office when it was not even before the court. So ye je prashna asa ya आज हांव लोकांक विचारता की तुम्ही हे आज हांव फाल्यां म्हज्या जाग्यार कोणीय आसपाक शकता, म्हज्या जाग्यार फाल्यां तुमच्या भितरलो कोणीय आसपाक शकता. आणि तुम्ही जर आवाज उठयलो जाल्यार सरकार जर हे करपाक शकता, एक एडवोकेट आसून जर म्हज्या विरुद्ध करपाक शकता जाल्यार तुमची परिस्थिती कितें आसतली हो विचार तुम्ही करपाक जाय. आणि हे प्रश्न तुम्ही मागता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यां कडेन की तुमची फॅमिली जर म्हज्या जाग्यार आशिल्ली जाल्यार तुम्ही कितें करपाचें. म्हज्या भुरग्याचे एग्जाम्स चलता आणि कशे भशेन हो न्यूज कितें चल्लां बापूय घरा ना हे कशें बायलेन म्हज्या ताजे कडल्यान पयस दवरप. इट इज नॉट इजी टू डील विथ ऑल दीस थिंग्स. आमी जे हें करता हे लोकां खातीर करता, आमी लोकांचे प्रश्न सरकाराक विचारता म्हणून आज सरकार हें जें करता दॅट इज वॉट इज एक्सपोजिंग अस टू दीस ट्रिटमेंट फ्रॉम दी गव्हर्मेंट. सरप्रायझिंगली तांचो एक पेड आसा. म्हाका एक सामान्य मनशान एक कोण तरी आत्ता एक हे धाडलो, हे म्हणून गिरिराज पै वेर्णेकर म्हणून ते पेड स्पोक्सपर्सन. काल म्हणपाक लागलो एक एडवोकेट आसून जर बेल कंडिशन कशी वायलेट करची. दोज हू क्लेम टू हॅव फेथ इन ज्युडिशियरी आर नॉट एब्सकॉन्डिंग. अ लॉयर नॉट नोईंग द बेल कंडिशन इज इनएक्सक्युजेबल. हांवें लास्ट टायमूय सांगिल्लें भायगणो आदवोगाद जावं नाका. आय न्यू माय एप्लिकेशन which I had filed. I knew that I am not violating any condition. High Court has endorsed that what I had filed. Piso Nipochus asa I have been a defense lawyer. आणि तुम्ही कितले पेड जे तुमचे स्पोक्सपर्सन पैसे दिता म्हणून भारतीय जनता पार्टीचे कितें पोस्ट करप हातल्यान आमच्या फॅमिलीक कितलो त्रास जाता फाल्यां तुम्ही ह्या जाग्यार आसूं शकता हे लक्षांत दवरा. सो इट इज अ लिटल इमोशनल थिंग दॅट आय सेड अबाउट दीस, बट हाजो त्रास आमच्या फॅमिलीकय जाता. पण इतले आसूनय लोकांचे जे प्रश्न आसा वी विल नॉट स्टॉप टेकिंग देम. In fact, there will be more aggression and there will be more zest and zeal under which we will now start working and expose this government to the fullest. तुमचे किती प्रश्न असेल? एक म्हणजे की जे मेन एक्यूज जाले ड्रायव्हर बी जाले त्यांच्या कांयच केसी आमी पळयना अपडेट जाता ते. पूण तुमच्या फाटल्यान आमी पळयता की खुबशे चार्जशीट फायल जाता किंवा कोर्टान हे वयता. चार्जशीट फायल जावं ना पूण एप्लिकेशन कोर्टान फायल जाता की बेल दिवचे बी न्हू म्हणून. थँक्यू. फर्स्ट म्हणल्यार हो प्रश्न तुवें विचारलो हातल्यान एक गोष्ट लक्षांत तुकाय दिसून येता एक सामान्य नागरीक म्हणून जशें आमचे बाब वाल्मिकीन म्हणलें तशें की मेन केस वॉज अगेन्स्ट अ पर्सन हू किल्ड 3 people. आज ती केस खंय पावल्या कितें पावल्या ताजे बद्दल क्रायम ब्रांच कांय उलयच ना. जेन्ना म्हाका ह्या केसीन इन्वॉल्व केलो ऑफकोर्स ती केस फटींग आशिल्ली आनी ती इमिजिएटली म्हाका एका विदीन 3 hours बेलूय मेळ्ळी. पण हे करता आसतना सरकाराक त्या वेळारूय एम्बेरसमेंट जाल्लो. आज जेन्ना कॅन्सलेशनाचो प्रश्न आशिल्लो एप्लिकेशनान म्हणजे बेल कित्याक कॅन्सल करची हे खंयच नाशिल्लें. म्हणजे कितें अचीव करपाक सोदता म्हाका भितर उडोवन ते कितें अचीव करपाक सोदता हे खंयच त्या एप्लिकेशनान बरोवन आशिल्लें. फक्त इतल्याकूच ती बेल कॅन्सल करपाची आशिल्ली की बेल कॅन्सल जाली जाल्यार हांव भितर बसप, म्हाका सेंट्रल जेलीन धाडप, म्हाका बाकी एक्युजा बरोबर बसप, म्हाका एम्बेरस करप आनी प्रेशर घालप की आता तू सरकारा विरुद्ध उलयत जाल्यार ही एक नांदी आसा म्हणून तुका आनीक दुसरे अंक दाखयता म्हणून ना भिना सरकाराक ना भिना चीफ मिनिस्टराच्या आनी गव्हर्नमेंटाच्या कसल्याच टॅक्टाक
you do whatever you want to do, you are corrupt, you are indulging in corruption. तुम्ही आज खंयचोच एक असो जागो सोडूना ज्या जाग्यार तुम्ही करप्शन करना. This is one of the worst government Goa has ever seen, one of the most corrupt government Goa has ever seen, one of the most corrupt chief minister Goa has ever seen, आणि vindictiveness of dirty level या परिस्थितीर आज सरकार पावला. चार्जशीट फायल जावपाक इतलो डिले कित्याक जाता? खंय तरी क्रायम ब्रांच इनकॉम्पिटंट म्हणची पडली ना आमी. जी क्रायम ब्रांच एक्सिडेंट केसीन नॉर्मली 3 ते 6 महिन्यांनी चार्जशीट फायल जाता. 25 वर्सां आय एम अ डिफेन्स लॉयर, सो आय नो दॅट एक्सिडेंट केसीनी 3 ते 6 महिन्यां भितर चार्जशीट फायल जाता. हांगा 1 वर्स लागले कारण कपट चालू आसा. कपट चालू आसा. म्हाका कसो घालप? आतां म्हाका घालप जाल्यार आतां भितर कसो दवरप हो प्रश्न आसा. म्हणूनच हे सळकपट जे करता आसा पळय तातूंत जस्टीस टू विक्टिम्स इज नो लॉंगर देर. क्रायम ब्रांच इज ऑल आउट ओनली फॉर पॉलिटिकल विंडिक्टिव्हनेस आणि ते चालूच आसा तांचे. डिपार्टमेंट क्रायम ब्रांच इज नो लॉंगर अ डिपार्टमेंट ऑफ पुलीस. इट हॅज बिकम अ डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एक्टिंग फॉर चीफ मिनिस्टर. आणि तातल्यानूच ही चार्जशीट आज फायल जायना. नाल्यार चार्जशीट कितें एविडन्स? whatever that was evidence was there within the precincts of that accident site. अजून चार्जशीट कित्याक जावना हो मोठो प्रश्न आसा. म्हाका दिसता लोकांनी हो प्रश्न तांकां विचारचो पडटलो. इनफॅक्ट एक वर्स जर चार्जशीट एक्सिडेंट केसीस जायना जाल्यार what is the competency of this entire machinery of police that we are talking about and boasting about? सायबर क्रायम हे ते नवे नवे कितें कितें सांगता, व्हडल्यो व्हडल्यो बाता मारता, पूण काम खंय जाता अशें दिसना. तुम्ही डायरेक्ट म्हणजे तुम्ही सीएम ऑफ रिस्पॉन्सिबल असे म्हणतात. चीफ मिनिस्टर ऑफिसांतल्यान मिडिया हाऊसिसांक पयले हे कशें आयलें हो मोठो प्रश्न आसा. पीडीएफ फॉर्मेटान एप्लिकेशन बिफोर मॅटर वॉज इवन नोटीस वॉज इश्यूड बाय द कोर्ट. ते पर्टिक्युलर पीडीएफ फॉर्मेटान आयले, सीएमओ ऑफिसांतल्यान आयले. ते म्हाका पर्टिक्युलरली कितल्या त्या मिडिया हाऊसिसांक आयले अशें न्ही एकट्या मिडिया हाऊसाक आसले. इट वॉज देर फॉर डिफरंट मिडिया हाऊसीस. Different media houses had that application before I had that application. In fact, my reply was ready before it was even served on that because that media houseचे application म्हजे कडेन पाविल्ले. लोक आज पळयता माजर दोळ्या दाखवून जर दूध पिता आनी समजता की आपूण चोर न्ही म्हणून, जाल्यार हो जो माजर सरकार जो आसा तांकां एक गजाल सांगन दिसता की people the day they will be given a chance to walk over this government they will start walking, including all the media houses. Unsigned format that was what was filed before the court. Unsigned म्हणजे तो साइन करून धाडचो ना न्ही. आणि जसं की वाल्मिकी म्हणले तुम्ही की फाटीचे लिडरशिप क्रायम ब्रांचचे फाटी आशिल्ले ते बीजेपीन गेले आणि तेंचे फाटी मागीर तेंचे फाटी क्रायम ब्रांच ना म्हणून. सो तुमचेर बी असो प्रेशर आसा की तुम्ही जॉइन जावचे म्हणून? म्हजेर प्रेशर खूब तेंप जालो आसा रे, पूण ते घाणींतल्यान भायर सरलेल्या मनशांक घाणीन कसो परतो वचप? भारतीय जनता पार्टी इज वन ऑफ द चिखल कसो तो करप्शनाचो चिखल. आणि हे करप्शनान चिखलान जे 30 जाण 33 जाण जे तांचे आसा ते आज बरबटले तांच्या बरोबर घाणीन वचप. वी आर हियर फॉर पीपल ऑफ गोवा. वी आर हियर टू दी वॉइस ऑफ पीपल ऑफ गोवा. आमी जिखले ना जिखले कांय फरक पडपाचो ना. 4 फावटी भितरूय पडल्यार कांय फरक पडपाचो ना. पूण आमी जे काम चालू केलां ते चालू उरतले आनी आमी करत रावतले. आणि एज 7 members of opposition we have come together. We are going to teach this government a royal lesson. Thank you. Can we ask something different? Yeah. Few days back, you have filed a complaint in the Panjim police station regarding the sunburn. Right. What happened to that? म्हाका अजून काय कॉल येवना पणजी पोलीस स्टेशनांतल्यान. आय विल इश्यू अ लीगल नोटीस टू पणजी पोलीस स्टेशन. पणजी पोलीस स्टेशन और क्रायम ब्रांच शुड हॅव टेकन दिस इश्यू. कारण ऑनरेबल आमचो जो टुरिझम मिनिस्टर आसा ताणें पर्टिक्युलरली एक स्टेटमेंट केल्लो की जर कोण ते तिकेटी विकता जाल्यार कोण तिकेट घेतल्या ताणें कंप्लेंट करची म्हणून. I filed a complaint. I bought a ticket. I filed a complaint to show my bona fides that yes, I spent this money. आज पोलीस कानार दोळ्यार पड्डो ओडून ओगी बसल्या. कारण ऑब्वियसली अगेन सीएमओ मस्ट हॅव टोल्ड देम की आमी सावथाक नाल्यार नॉर्थाक तरी सन्मान करतले म्हणून. लोकांनी मारू गॉप जितली मारता तितली. आमची बॉल्सां भरली की तुमी ओगी ते रजिस्टर करपाच्या भानगडीक पडू नाका म्हणून सांगला आसतले. ऑर एल्स वाय पुलीस शूड बी क्वायट. पणजे पुलीस स्टेशन आज ओगी कित्याक किंवा क्रायम ब्रांचेस ओगी कित्याक हो विषय आय विल टेक इट टू अ डिफरंट लेवल. इफ दे आय विल इश्यू अ नोटीस टू दॅम, लीगल नोटीस की म्हज्या कंप्लेंटाचें कितें जालां काणून. प्रॉबेबली आतां बिकॉज ऑफ वॉट आय एम सेयिंग दे मायट जस्ट रिस्पॉन्ड टू मी. पण अजून म्हाका कॉल येवना ना, म्हाका कंप्लेंट डब्यान घालाय म्हणून कळूना. इट इज अ कॉग्निजेबल ऑफेन्स. ते जर एक्शन घेना दे हॅव टू गिव मी एन एनसी. आय विल अप्रोच द कोर्ट. कारण त्याशिवाय दुसरो पर्याय ना. कारण ज्युडिशियरी शिवाय दुसरो आता पर्याय म्हाका दिसता गोंयकारां कडेन ना. प्रत्येक गोष्टीन ज्युडिशियरी बडी मारत आसा, including Panji smart city also. High Court has taken cognizance of the fact that की substandard work झाला म्हणून.
पणजेकार ओगी रावले, गोंयकार ओगी रावले म्हणून बाकीचे सगळे आमी ओगी रावचे ना. गोंयकारांक जागो करपाचो प्रयत्न आमचो चालत आसतलो आणि म्हाका दिसता एक ना एक दीस तरी गोंयकार जागो जाता. एकाच कनेक्टेड आनी क्वेश्चन आहे म्हणजे जो एक्स टुरिझम मिनिस्टर बाबू आसा ताणें पळय एक स्टेटमेंट केलो की सनबर्न खंय तरी गोंयांत जावचो तो खंय तरी रिच टुरिस्ट भितर हाडटा पूण फक्त सरकारान भितर जो ड्रग सप्लाय जाता तो भायर काडचो म्हणून. म्हाका एक सांग, सनबर्ना पयलीं गोंयांत रिच टुरिस्ट येनाशिल्लो. वेर इज दॅट जर्मन टुरिस्ट, वेर इज दॅट टुरिस्ट फ्रॉम युरोप, वेर इज दॅट टुरिस्ट फ्रॉम UK हू यूज्ड टू कम टू गोवा? खंय गेलो तो? तो गेलो गोंय सोडून. गोंयांत करप्शना शिवाय कांय जायना. गोंयांत टुरिझमाच्या निमतान कांय जालें ना. मागताले मी हो टुरिझम मिनिस्टर अडीच वर्सांनी नवें कितें तरी करचो म्हणून, पण कांय ना. ही ओनली ट्राय टू ब्रिंग अनदर लॉ which was only to gather more powers to himself, nothing more than that. त्याचे विड्रॉ करचे पडले अल्टिमेटली. टुरिझम जर बरें जातले जाल्यार बरे टुरिस्ट हाडपाक सनबर्नाची गरज ना. गोंयांत देर आर सो मेनी थिंग्स आर देर. गोंयचें नेचर कितलें काय बरें आसा ते दाखया. गोंयांत जंगलां आसा, गोंयांत सँच्युरी आसा म्हणून कितल्या जाणांक खबर आसा. ज्या जाग्यार तुका जनावरां दिसता आमी वता, आमी ट्रॅकाक वता, नेचर ट्रॅक करता. जर्मन टुरिस्ट जो गोंयांत आसा तो बंद जाला. इट बिकम झिरो. UKचे टुरिस्ट फक्त डेंटिस्टीचें काम करपाक येता. ते गोंय पळोवपाक येना कारण डेंटिस्टी लेगीत सवाय म्हणून. पण त्या जाग्यार तरी जर सरकारान जर कितें केल्लें की डेंटिस्ट्री टुरिझम म्हणून स्टार्ट करूया म्हणून ते सुद्दां करूं शकताले. ते करपाक जाय कारण सरकाराक डेंचराची गरज पडल्या सध्या. परिस्थिती सरकाराची अशी आसा की बोचरो जाला सरकार. कितें मेळटा ताका घास मारता. लँड ग्रॅबर्स आर सरकारांत आसा. SITच्यो प्रॉपर्टी सरकारांतले लोक विकता. सनबर्न सरकारूच हाडपाक सोदता. करप्शन सरकारूच चलयला. Chief Minister is the head of the entire 33 who are right now interested in only robbing Goa to an extent where they can leave nothing for Goans. हे जर गोंयकारांक आता कळना. परत परत म्हणटा हांव हे गोंयकारांक जागे जावचे पडटले आनी जर आयज गोंयकार जागो जायना जाल्यार सनबर्न 100 सनबर्न करतले ते. बाबू आजगांवकार हॅज हिस्ट्री ऑफ सनबर्न रिलेटेड दीस, सो ताका आवडटा ते वचपाक. ते ताचे तशे व्हिडिओ फोटो बी आसा आमचे कडेन पयलींचे सनबर्नाचे. सो आय एम शुअर ही लायक्स इट. पण ताणें स्वता घरा बरें लावड म्युजीक लावचें, सनबर्नाचो एटमॉस्फियर करचो आनी सरकार तांचो सरकारा बरोबरच आसा. But then or he also must be having some shares in Sunburn today. But Sunburn is not culture of Goa. सरकारान जेन्ना म्हणिल्लें की Sunburn has put Goa on cultural map of the world. Problem is not सरकाराचे स्टेटमेंट. प्रॉब्लेम इज द मेंटॅलिटी जी जाल्या चेंज सरकाराची. जाता तशें ते चड पयशे जाले की खंय दवरूं खंय नाका म्हणजे ताजेर ताण पडटा तकलेर. आनी ताणांतल्यान मागीर देन यू मेक सनायल स्टेटमेंट्स which is what is happening and coming from the government. It's not म्हणजे I don't think it is something that we should not imagine. It will happen. सगळ्या मंत्र्यांक तेच जातले परिस्थिती. आमी सर नाव यू गॉट अ पे. आता भिवपाची गरज आसा. भिवपाची गरज आसा म्हणजे पळय आतां एक फटींग केस करूं शकता जाल्यार 100 फटींग करूं शकता. सरकाराक भिवपाची गरज आसा. तुमी म्हाका कितलोय वांकडो करपाचो ट्राय केलो जावचो ना. आमी बँड जावचे ना मोडचे ना. भिवपाची गरज सरकाराक आसा कारण आमी एवरी टायम when I made to face like this I come out more stronger. आणि I have come out more stronger. त्रास जाले, एम्बॅरेसमेंट, लोक प्रोफेशन आमच्या सगळ्या गोष्टींक इफेक्ट जाता. लोक उलयताय की अरे एडवोकेट जावन ताका खबर नाशिल्लें काय म्हणून कारण ते एप्लिकेशन कोणी पळोवंक नाशिल्ले फायल केल्ले ते. पण एज एडवोकेट हांवें एप्लिकेशनान कितें घालें तें म्हाका खबर आशिल्लें की म्हाका ट्रॅव्हल करपाक परमिशन मेळचें आउट ऑफ कंट्री, नॉट जस्ट टू फ्रांस. बट इट वॉज पोर्ट्रेड अँड ट्रायड टू बी पोर्ट्रेड बाय certain particularly government through certain media reports also ki I tried to somehow कोर्टाक फटिंगपणा करपाचो प्रयत्न केलो म्हणून. बट दॅट वॉज नॉट द फॅक्ट. म्हजें एप्लिकेशन क्लियर आशिल्लें, ऑर्डर क्लियर आशिल्ली, तुमचो मायंडसेट क्लियर नाशिल्लो, तुमकां एक्झॅक्टली कितें करपाक जाय फक्त भितर उडोवपाचो प्रयत्न आशिल्लो. शक्य जालें ना कारण ज्युडिशियरी हॅज रियलायज दॅट दीस इज नथींग बट पॉलिटिकल वेंडेटा. आतल्यान कितें जावपाचें तें घडलें जालें सगळें कुशीक दवरा. त्या कामाक लागया. सरकारा विरुद्ध जी आज कितें नवें आमी काडपाचें आसा तें काडत रावतले. भिवचे ना. भिवपाची सरकाराक गरज आसा. सर एक हिंदी ना इंग्लिश